तासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात एका बांधकाम व्यावसायिकासह तिघांनी शनिवारी रात्री आणि रविवारी दिवसभरात वेगवेगळ्या वेळी कालव्याच्या वाहत्या पाण्यात उडी घेत मृत्यूला कवटाळल्याची भीती। कालव्याच्या पाण्यात उडी घेण्यापूर्वी व्यावसायिकांना लिहिलेली सुसाईड नोट पोलिसांच्या हाती। कर्जबाजारीपणामुळे टोकाचं पाऊल उचलत असल्याचंही आत्महत्यापूर्वी लिहिलेल्या सुसाईड नोटमध्ये नमूद। रेस्क्यू टीमच्या मदतीने रविवारी दिवसभर खेड पोलीस आणि नातेवाईकांच्या सहकार्याने शोधकार्य सुरू। कालव्याजवळ व्यावसायिकाची दुचाकी सापडल्याने संशय बळावला। तासकमान धरणाच्या डाव्या कालव्यात रविवारी महिलेसह एका 40 वर्षीय व्यक्तीने उडी घेत आयुष्य संपवल्याची भीती। मूळ उत्तर प्रदेशातील असलेली कविता देवी ही 28 वर्षीय महिला कालव्याच्या पाण्यात कपडे धुण्यासाठी गेली। त्यावेळी दुपारी 1च्या सुमारास ती पाण्यात पडून वाहून गेल्याची व्यक्त होते भीती। राजगुरुनगर शहरातील तिनेवाडी रोड संभाजीनगर येथील निलेश आप्पासाहेब रसाळ वय 40 हा रविवारी सकाळी 10:30च्या सुमारास घराबाहेर पडला। त्याची दुचाकी क्रीडा संकुल जवळ असलेल्या कालव्याजवळ आढळल्याने संशय बळावला। खेड पोलीस ठाण्यात मिसिंगची नोंद। राजगुरुनगर शहरात 2 दिवसात मायलेकींसह 5 जणांची पाण्यात जीवघेणी उडी। सासरच्या चाचाला कंटाळून राक्षवाडी गावच्या हद्दीत मूळ अहिल्यानगर येथील महिलेनं 6 वर्षाच्या मुलीसह संपवली जीवनयात्रा। संजीवनी लक्ष्मण कुमटकर वय 35 या महिलेने तिच्या 6 वर्षाच्या मुलीसह विहिरीत उडी घेत उचललं टोकाचं पाऊल। मुळशी तालुक्यातील रेहे गावच्या रिंग रोड बाधित शेतकरी विलास शिंदे यांच्यावरील अन्यायाविरोधात कृषी युवा क्रांती संघटना आक्रमक भूमिकेत। खेड पंचायत समिती सदस्य तथा संघटनेचे अध्यक्ष प्रसाद घेनद यांचा थेट प्रशासन आणि सरकारला इशारा। कृषी युवा क्रांती संघटना शेतकऱ्यांच्या पाठीशी, 15 दिवसात न्याय द्या नाहीतर काम बंद। रिंग रोड प्रकल्पावरून आंदोलक अस्त्र उगारणार, मोबदला आणि नोटीसशिवाय कारवाईचा गंभीर आरोप। बाधित शेतकऱ्यांचा संताप। जिल्हाधिकारी जितेंद्र डुरी यांना भेटून शेतकरी शिंदे यांच्यावरील अन्यायावर तोडगा काढण्याचा प्रयत्न, अन्यथा रस्त्यावरची लढाई अटळ। पुणे येथील श्रीरंग कला दर्पण फाउंडेशनच्या वतीने जय मल्हार या विषयावर रांगोळी प्रसंग प्रदर्शन। प्रसिद्ध रांगोळीकार महादेव गोपाळे यांची या प्रदर्शनाला भेट। यावेळी जय मल्हार मालिकेतील खंडेरायाची भूमिका साकारणारा अभिनेता देवदत्त नागे आणि जेजुरी संस्थानचे विश्वस्त मंडळ यांच्या वतीने महादेव गोपाळे यांच्या कलेचाही झाला सन्मान। चाकण परिसरातील राक्षवाडी भागात पुन्हा बिबट्याचं दर्शन। बिबट दिसल्याने ग्रामस्थ शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण। आणखीन 2 बिबट असण्याची शक्यता।